Hello everyone, my name is Rushikesh Markad. I have completed my graduation in BSc Computer Science from Ahmednagar, and from last 1.5 years I was preparing for banking exams. आणि माझं ग्रॅज्युएशन BSc कम्प्युटर सायन्समध्ये झालं होतं आणि त्यानंतर मी पुण्याला आलो. त्यावेळेस बँकिंग स्टार्ट केलं, बँकिंगची प्रिपरेशन. आणि स्टार्टिंगमध्येच प्री माझ्या निघत गेल्या, प्री क्लिअर झाल्या सगळ्या, बट मेन्स निघत नव्हत्या. आणि 2018मध्ये सगळ्या मेन्स क्लिअर होत गेल्या, बट मग फायनल सिलेक्शन होत नव्हतं. त्यानंतर पहिल्यांदा इंटरव्ह्यू माझा झाला तर LICAAचा झाला, बट त्यावेळेस मला जास्त माहिती नव्हतं इंटरव्ह्यूबद्दलचं, तर तो दिला मी. त्यामध्ये काय मला जास्त स्कोर आला नाही. त्या इंटरव्ह्यूमुळं माझं फायनल सिलेक्शन होऊ शकलं नाही. आणि त्याच वेळेस SBI POचा पण मी अटेम्प्ट दिला होता, पहिलाच अटेम्प्ट होता माझा. आणि प्री पण क्लिअर झाली, मेन्स पण क्लिअर झाली त्याची. त्यानंतर इंटरव्ह्यूसाठी माझ्या मित्राने विनर इन्स्टिट्यूट मला रेफर केलं होतं, की तो पण इथूनच आला होता. त्याने सांगितलं होतं अभय सर आणि मृदुल मॅम खूप चांगल्या पद्धतीने गाईड करतात. त्यामुळे मग मी मॅमकडे आलो आणि तिथं मॉक इंटरव्ह्यू वगैरे खूप झाले आमचे. आणि एकदम बेसिकपासून मॅमने सांगितलं की कसं बसायचं, कसं किंवा काय ड्रेसिंग सेन्स असतो, उत्तर कसे द्यायचे, काय असे एकदम बेसिक गोष्टीसुद्धा सगळे मॅम आणि सरने खूप छान पद्धतीने सांगितल्या. आणि डेली फॉलोअप पण घ्यायच्या मॅम आणि सर. त्यानंतर आणखी DGM AGM वगैरे पण आले होते मॉक इंटरव्ह्यू घेण्यासाठी, त्याचा खूप फायदा झाला. आणि इंटरव्ह्यूमध्ये पण खूप चांगलं गेलं. इंटरव्ह्यू प्लस ग्रुप डिस्कशन पण खूप चांगलं गेलं. त्यामध्ये पण इथं पण भरपूर टॉपिकवर आम्ही ग्रुप डिस्कशन केलं होतं. आणि तसाच एक टॉपिक सिमिलर आला होता आम्हाला. त्यामुळं GDPIमध्ये 50 पैकी 40 मार्क्स त्यामध्ये पडले आणि फायनल सिलेक्शनला त्याचा फायदा झाला. आणि खूप म्हणजे मॅम आणि सरांनी विनर इन्स्टिट्यूटवाले ठीक आहे, त्यामुळेच मला असं वाटतं फायनल सिलेक्शन झालं आहे. कारण मेन्सला मला जास्त लीड नव्हती, बट इंटरव्ह्यू आणि GIमध्ये खूप चांगलं स्कोर केल्यामुळे फायनल सिलेक्शन होऊ शकलं. त्यामुळे थँक्यू मॅम अँड सर.